ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की पूर्णाजी खूप आजारी असते आणि सायली तिच्याच रूममध्ये राहून तिची सेवा करत असते. त्याच टायमाला पूर्णाई सांगायला लागते की मला कल्पनाला भेटायचं आहे. सायली फोन करून रविराज आणि प्रतिमा या दोघांना घरी बोलवते. त्याच टायमाला दोघांना काळजी वाटत असते की खरं बघायला गेलो तर पूर्णाजीला काय झालंय. आणि त्याच टायमाला मधुभाऊ पण सुभेदारांच्या घरी येतात आणि ज्यावेळी रविराज सुभेदारांशी बोलत असतात त्या टायमाला मधुभाऊ आलेले असतात. मधुभाऊ रविराजांना सहज विचारतात की 20 वर्षापूर्वी तुमचा काही अपघात झाला होता काय. आणि त्याच टायमाला रविराज 20 वर्षापूर्वीचा सगळा भूतकाळ मधुभाऊंना सांगतात. मधुभाऊंना पटलेलं असतं की सायलीच खरी तन्वी आहे, पण त्यांच्याकडे कुठला पुरावा नसता, त्यामुळे ते गप्प असतात. त्याच टायमाला रविराज बोलतात की मी पूर्णाईला बघायला त्यांच्या रूममध्ये जातो. आणि त्याच टायमाला सायली बेडच्या खाली बसलेली असते आणि सायलीचा पाय उलट्या दिशेने असल्यामुळे ती रविराजांना खून दिसते. रविराजांना ती खून पाहून धक्का बसतो, कारण की ती सेम खून प्रियाच्या पायाखाली आहे. आणि रविराज त्या टायमाला त्या तुळशीपत्राच्या खुनाबद्दल विचारायला लागतात.